फक्त इथे थोडा प्रॉब्लेम आहे की तुम्ही गाडी कुठं पार्किंग करू शकत नाही, कारण की इथे पूर्ण रोड आहे ना, त्याच्या आसपास जागा नाही आहे। मी बाईक बघा इथे पार्क केली एकदम कडेला। पूर्ण आता मुसळधार पाऊस लागतोय आणि पावसामधला हा परिसर एकदम सुंदर उठून दिसतोय। हा तुम्हाला सुंदर परिसर दिसतोय ना, तुम्ही रामपूर सोडल्यानंतर छोटासा जो घाट लागतो त्या घाटामधला हा सुंदर परिसर आहे। आणि ह्या घाटामधून तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला इथं जाणवत नाही की हनुमंताचं एक सुंदर मंदिर आहे, आणि ते मंदिर आहे ते पूर्ण असे झाडे झुडपामध्ये घाटामध्ये लपलेलं आहे। आपण बघितलं तर इथून थोडं वर आपण गेलं की इथे हनुमंताचं मंदिर आहे सुंदर असं, आणि इथून आपल्याला जो नजारा दिसतो ना तो खूपच छान आहे। खालच्या साईडला बघितलं तर पूर्ण हा घाटाचा, आणि त्या साईडला आपल्याला जो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत ते इथून आपल्याला सहज पाहायला मिळतात। आणि पूर्ण हा परिसर झाडांनी वेढलेला आहे, जंगल पूर्ण जंगल आहे। आणि तुम्ही इथून खाली प्रवास करत असताना जर तुम्ही ग्वागरकडे जात असाल आणि तुम्हाला सहज जर डाव्या साईडला नजर गेली तर तुम्हाला हे मंदिर दिसतं। आणि इथून छोटंसं प्रवेशद्वार आहे, ते लाईटसुद्धा लावलेली आहे, आणि इथून आपण वरती जाऊया। एवढा सुंदर परिसर आहे ना होतो, आणि बाकी सर्व शांतता आहे। कुठेतरी तुम्हाला मध्येच चिमण्यांचं किलबिलाट ऐकायला येईल। आणि थोडंसं वरती आल्यानंतर मी तुम्हाला मगाशी बोललो ना, त्या खालच्या साईडला आपल्याला बघितल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात। तर सुंदर अशा पर्वतरांगा आपल्याला इथून पाहायला मिळतात, कारण की हा पूर्ण घाटाचा भाग आहे। हनुमंताचं मंदिर पाहायला मिळतं, आणि हनुमंताच्या मंदिराच्या इथे आपण बघितलं नाही इथे लाईटीची सोयसुद्धा केलेली आहे। आणि इथे भाविक आहेत, ते भाविक येऊन इथे दर्शन घेत असतात हनुमंताचं। आणि छोटंसं झाडाझुडपामध्ये लपलेलं एक छोटंसं सुंदर हनुमंताचं मंदिर पाहिल्यानंतर आहे ना मनाला एकदम शांतता भेटते। इकडनं प्रवास करत असतो आठवड्याला किंवा महिन्यातून 2-3 वेळा माझा ग्वागरला फेरी असते, आणि त्यावेळेला मी खूप विचार करत होतो की जाताना मला इथून हे प्रवेशद्वार दिसायचं, आणि इकडे थोडं झाडं असल्यामुळे सहज मला व्यवस्थित हनुमंताचं मंदिर दिसायचं नाही खालच्या बाजूने मी जेव्हा प्रवास करायचो। पण आज बोललो थांबायचं, थोडा रिमझिम पाऊस चालू आहे आणि हनुमंताच्या मंदिराला आपण दर्शन घ्यायचं, तर मी हनुमंताच्या मंदिराच्या इथं आलेलो आहे। एवढं सुंदर मंदिर आहे, पूर्ण झाडामध्ये आपण बघितलं ना पूर्ण झाडांनी वेढलेलं आहे। सर्व बाजूला वरच्या साईडला गेला तर कुठची वस्तीसुद्धा नाही आहे, पूर्ण शांतता आहे। पाऊस पडतोय त्याचा रिमझिम आवाज येतोय, आणि इथं हनुमंताचं सुंदर मंदिर आहे। या साईडला तुम्हाला जे प्रवेशद्वार दिसतंय ना, इथून मी खाली पायऱ्या सोडून इथून मी वरच्या साईडला आलो, आणि इथं हेच हनुमंताचं मंदिर आहे। तर इथे भाविकांनी येऊन अबीर गुलाल वगैरे अर्पण केलेलं आहे, नारळसुद्धा दिलेले आहेत, आणि थोडा पाऊस लागतोय त्यामुळे वातावरण इथलं सर्व गार आहे, खूप छान वाटतंय। हे बघा हा खालच्या बाजून गेलेला हायवे, आणि तिकडच्या बाजूला आपण जो वरती एकदम डोंगर बघितलात ना पूर्ण धुक्यामुळे दिसत नाहीये, तर त्या बाजूला लोटा परिसर, त्यानंतर हे चिपळूण परिसर, आणखी तुम्ही एकदम शेवटला एकदम ज्या वेळेला धुकं नसतं त्यावेळेला तुम्ही बारकाईन बघितलं तुम्हाला तिकडच्या पर्वतरांगा सुद्धा ह्या डोंगरातून दिसतात, आणि हनुमंताचं बजरंगबलीचं हे सुंदर मंदिर। ह्या परिसरामधून तुम्ही प्रवास करत असाल ना, म्हणजे चिपळूण गुहागर रोड आहे, तुम्ही प्रवास करत असाल तुम्हाला जाणवणार नाही की इथे एक सुंदर असं हनुमंताचं मंदिर आहे, कारण की झाडाझुडपामध्ये डोंगरामध्ये लपलेलं हे सुंदर हनुमंताचं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं। चिपळूणवरून गुहागर बाजूला वगैरे जात असाल ना तर तांबी नदी सोडलीत की सरळ तुम्हाला वरती यायचं आहे, आणि थोडा घाटाचा परिसर लागला की तुम्ही थोडंसं डाव्या साईडला वळून बघितलं घाटाकडे, तुम्हाला इथं हे प्रवेशद्वार दिसतं, आणि तिकडून आपल्याला एंट्री केली की आपल्याला समोर हे सुंदर हनुमंताचं मंदिर पाहायला मिळतं आहे। आणि मुसळधार पाऊससुद्धा आला आहे। मी फक्त इथे थोडा प्रॉब्लेम आहे की तुम्ही गाडी कुठं पार्किंग करू शकत नाही, कारण की इथे पूर्ण रोड आहे ना त्याच्या आसपास जागा नाही आहे। मी बाईक बघा इथे पार्क केली एकदम कडेला। पूर्ण आता मुसळधार पाऊस लागतोय, आणि पावसामधला हा परिसर एकदम सुंदर उठून दिसतोय।